काय वाजवताय काय? बेंजो 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 वाजवताय ते कळलं मला, पण काय वाजवताय? म्युझिक. म्युझिक? अरे माझ्या पोरीचं लग्न आहे, कुस्तीची टुर्नामेंट नाही, जरा नीट वाजव. भप्या बिराजदार नाव ऐकलंय काय? नाही. नाही? बरोबर आहे. अरे बाबा, लालबाग, परळ, काळा चौकी, डोंगरी, कुठल्या पण लग्नाच्या वरातीत जाऊन बब्या बिराजदार नाव घेतलंस ना तर लोक डायरेक्ट धतिंगडांग सुरू करतील. अशी बँजो पार्टी होती आपली, माहितीये काय? अरे पण गेले ते दिवस. बब्या बिराजदारला तिकडे सोडून शशी बिराजदार इकडे आलाय आणि म्हणून तुम्हाला बोलवलंय, तेव्हा जरा नीट वाजवा. हो बब्या भाई. ए बब्या भाई नाही, बब्या भाई नाही, शशी भाई. शशी भाई नाव आहे आपलं. बब्या कोण? शशिकम. 4 लोकात काय पण नाव घेऊ नका, वाजवा. काय चाललंय बिराजदार? जावई बापूंसाठी बँड मागवलाय, बँड. बँड इज टू गरीब. आपण डीजे बोलूया. आय थिंक डीजे वुड बी बेटर. नो नो, द प्रॉब्लेम इज घोडा अँड डॉंकी अफ्रेड टू डीजे, दॅट इज वाय बँड. घोड्याचं ठीक आहे, पण गाढव का असेल लग्नात? आता गाढवाशिवाय कसं होणार लग्न? मला गाढव म्हणताय? त्याच्या नाही नाही, तुम्हाला कसा गाढव म्हणेन मी? याला म्हण, ए गाढवा, नीट वाजव रे, नीट वाजव. जास्त शहाणपणा नको आहे बिराजदार, आणि जरा तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर तुम्हाला माहितीये मी काय करेन. आपण विचार करून तयारी करून चाललोय, पण आता अजून तुझा पण आहेच का? अरे बाबा तसे नाही. आपण आदित्यचं लग्न सईशी लावून देऊ, पण तिचे आई वडील सईचं लग्न आदित्यशी लावून द्यायला तयार होतील का? ते सुद्धा तिचं आधीचं ठरलेलं लग्न मोडून. अरे का नाही करणार? लक्षात घे, त्या सईच्या आईबाबांना सुयश बद्दल काय ते खरं कळलं, त्याचे सगळे धंदे कळले की त्यांचेही डोळे उघडतील. बरं, आपला आदित्य इतका गुणी मुलगा आहे की त्याला नकार देण्याचं काही कारणच नाही. नाही, पिंट्या म्हणतो ते पण बरोबर आहे. सईची आई, तिचा अनुभव चांगला नाही आपल्याला. हा ते आहेच. अरे पण सईचे बाबा ते समजूतदार असणार, एवढा श्रीमंत बिझनेसमन, मोठा, चांगले उच्च शिक्षित असणार, त्यांच्याकडे काही वेगळी समज असेल, जबाबदार आहेत ते. आणि अरे मुलीचा बाप आहे तो. मुलीचे बाप जास्त हळवे असतात मुलींच्या बाबतीत, भयंकर काळजी असते त्यांना मुलींच्या बद्दल. आणि मी स्वतः बोलेन त्यांच्याशी, त्यांना सगळं पटवून देईन, बाकी कोणाला नाही तरी त्यांना नक्की पटेल. मग पहा ते सईचा हात स्वतःहून आपल्या आदित्याच्या हातात देतात की नाही. चला तर मग बिराजदारांच्या गडाकडे कूच करूया. चला, मी पण येतो. थांबा 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 बाळराजे, तुम्ही इथेच थांबा. तुम्ही तुमची काळजी घ्या, कारण तुम्ही जखमी झाला. गड सर करायला मावळे मामा समर्थ आहेत. प्लीज मला तुमच्या बरोबर येऊ द्या. तुम्ही त्या बिराजदारांना ओळखत? अरे बाबा, आम्ही तुला ओळखतो ना. तुझी हालत बघ काय झाली आहे. या अशा अवस्थेत तुला काय फरफटत नेऊ का आम्ही तिकडे? तुझे सगळे बॉडी पार्ट आहेत ना डॅमेज झालेले आहेत. तू जरा ऑइलिंग ग्रीसिंग करून असं तयार हो लग्नासाठी पठ्या. हे बा आदित्य, तुझं काम तू केलंस. आता सनदशीर मार्गाने त्या सईचं सुयशी होणारं लग्न थांबवून तिला आपल्या घरामध्ये आणण्याची जबाबदारी आमची आहे.
आज त्या सुयशचं पितळ उघडं पाडतो. सईला सुयशच्या तावडीतून सोडवायचं. आदित्य आणि सईच्या लग्नाची बोलणी पक्की करायची. आदित्य आणि सईच्या लग्नाचा बार डुडुम. चला तर मग. लाजते वाटतं नवी नवरी नवऱ्याचं नाव घ्यायला. मग लाजणारच की. आणि पटवर्धनांच्यात नवऱ्याचं नाव घेत नाहीत. अय्या, म्हणजे आत्तापासूनच अहो म्हणायची सवय केलीये का काय ग? सई, नाव घेतेस ना बच्चा? घे ग, घे घे नाव घे. घे ग नाव. ही लाजतीयस, घे उखाणा. अगं घे ग उखाणा. लाजतेस काय? हो ताई, खूपच उशीर होते. ह्या पटकन नाव. सुयश, डॉक्टर सुयश पटवर्धन. चांगल्या रिच बांगड्या भरा माझ्या बायकोच्या हातात. काचेच्या असल्या तरी सोन्याच्या भावाच्या हव्या. नवऱ्यावर प्रेम नसलं ना की असं होतं म्हणे. हो खरंय, असं बांगड्या वाढवणं चांगलं नसतं. अपशकुन आहे, अपशकुन. हे काय करतोयस तू? बांगड्या भरायला जमत नसेल ना तर निघ इकडून, चल. पण दादा, हे तोंड चालवायचं नाही, हात चालवायचे. आणि मगाशी मी सांगितल्या तशा चांगल्या क्वालिटीच्या बांगड्या दाखव, चल. अहो दादा, ह्याच चांगल्या क्वालिटीच्या बांगड्या आहेत. ह्याच्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याच चांगल्या क्वालिटीच्या बांगड्या नाहीत. हो, मग बांगड्या अशा तुटत्यात कशा? हो दादा, त्यात माझी काय चूक आहे? त्यांच्या बांगड्यामध्ये येतात आहेत आणि हातही नीट देत नाहीये बांगड्या भरायला. आणि त्यात हे काढत पण नाहीयेत. मी काय करू? काढत नाहीत? अशा कशा काढत नाही? सई, बांगड्या काढ. सई, बांगड्या काढ. ऐकलं नाहीस का मी काय म्हणालो? ऐकलं. मग काढ त्या बांगड्या. नाही काढणार. काय ऐकलं नाहीस का मी काय बोलले ते? मी या बांगड्या काढणार नाही. असं काय त्या बांगड्यांमध्ये? हा, कोणी दिल्यात त्या? सांग ना. आता एवढा तमाशा केलाच आहेस तर सांग, कोणी दिल्यात? त्या आदित्यने दिल्यात?
ए बाजूला होत सुयश सर सुयश stop it. वा ब्रह्मे बॉईज एवढी इन्फो काढली आहे माझी. अहो तुम्ही तर माझी ऑटोबायोग्राफी लिहू शकाल किंवा एखादा ब्लॉकबस्टर बायोपिक सॉलिड चालेल ना थिएटर्स मध्ये, नाही का? बिराजदार अजून वेळ गेली नाहीये. अहो आपल्या सईचा तिच्या सुखाचा विचार करा. आणि सईचं लग्न हे लग्न काय मोडा. मोडा. अरे मग तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी सांगतो ना त्यांना. सईची मम्मी आणि सईचा डॅड. मी एक नंबरचा घाणेरडा, हलकट, क्रिमिनल, विलन टाइप माणूस आहे, एकदम भयानक. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचं माझ्याशी ठरलेलं लग्न प्लीज मोडून टाका. सांगितलं. मोडा मोडा ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलिसांना फोन लावा आणि मला जेलमध्ये टाका. भिंगार दिवे साहेबांना ओळखत असालच. अरे लावा लावा की मी लावू? काय रे बाब्या, लावू का फोन? नको नको. घाबरला. बरं बरं, ते पोलीस बिलीस सगळं कॅन्सल करूया. पण निदान हे ब्रह्मे बॉयज बोलतात ते तरी कर. मोडतोस का तुझ्या मुलीशी माझं ठरलेलं लग्न? नाही म्हणतोय. बाब्या बिराजदार लग्न मोडायला नाही म्हणतोय. काय करूयात बाबा? हा, आता तुम्ही इथून फुटायचं. असं फुटायचं की परत ह्या घराकडे आणि सई या विषयाकडे वळायचं पण नाही. कळलं? चला निघा. सई कुठे? आम्हाला तिला भेटायचंय. हे भाई, इथला खरा भाई मी आहे. मी ठरवतो कोण कोणाला कधी भेटणार ते. बादशाची झालेली अवस्था बघितली नाही का? तुमचे पण तेच हाल केले ना, तर सईलच काय लाडक्या बादशाला भेटायला तरी जिवंत राहाल का? तेव्हा शेवटचं सांग, गुपचूप निघा, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय? सोड. पुन्हा या घराकडे वळून पण बघायचं नाही आणि पोलिसात जायचा विचार पण करायचा नाही, कारण तुमची एक मिस्टेक ही सईला महागात पडेल. कळलं? चला निघा निघा ब्रह्मे बॉईज, निघा. चला सुयश पटवर्धन, आता तुमच्या रस्त्यातून मामा म्हणजे आऊट. सुयश सरांचा फोन. बेब्स, उद्या सकाळी आपण कत्राळीच्या गणपती मंदिरात पत्रिका ठेवायला चाललोय. सगळे तयार राहा. पिकअप करायला येतो. ओके बेब्स, एक सांगू,
तुझं माझ्याशी लग्न होतंय याचा मला खूप आनंद होतोय. And yes, I really love you, huh, babe? Love you. माझं ठरलंय मला कुणाशी लग्न करायचंय ते. आणि ती व्यक्ती तू नाहीये सुयश, आदित्य आहे. अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए, कारण उद्या काही झालं तरी सई बिराजदार सुयशच्या तावडीतून चटकणार आणि आदित्यपर्यंत जाऊन पोचणार. गणपती बाप्पा मोरया. आदित्य, हे आदित्य. मीना तू मूर्ख आहेस, तुला कळायला हवं होतं. सई पळून चालली तिच्या घरातून. हो, सई घरातून पळून चालली आणि मला भेटायला बोलवते. मी आलोच. आदित्य, अरे आदित्य काय बोलतोय? कधी चालली? कुठे? काय असं म्हटलं? कोण? अरे अरे आदित्य, तू सुतावरून स्वर्ग गाठतोयस. मामा, आता मला फक्त सईला गाठायचंय. ती घरातून पळून चालली, तिने लिहिलं ना सगळं चिठ्ठीमध्ये. अरे कुठे काय चिठ्ठीत धड लिहिलंय तिने? हे घ्या, वाचा. अरे वाच ना पटकन. गणपती बाप्पा मोरया, कचरा करणं टाळूया. अरे कचराळी तलाव. मग काय तलावात उडी मारणार आहे का काय? तिथं कचराळी तलावापाशी गणपतीचं मंदिर आहे ना. सई पळतीये. आणि तिला मी आपल्या घरी घेऊन येणार आहे. मला गेलं पाहिजे. अरे आदित्य, हा धावतोय, पण सई तिकडे येईल की नाही मला जरा शंकाच आहे. हा कुठला टर्न घेतला? कचराळी तर तिकडे आहे ना त्या बाजूला. आपण उपवनला चाललोय. उपवनला का? गणपतीचं मंदिर तर उपवनला पण आहे ना. मग इथला गणपती तिथला गणपती सेमच आहे. सई, खरं सांगायचं, नक्की काय कचराळीला? गणपतीचं मंदिरच आहे की आणखी काय? आपण उपवनच्या गणेश मंदिरात चाललोय. अँड दॅट्स फाईन. जरा लग्नासाठीचं जोडपं आलं होतं का? अरे यार सई, कुठं आहेस तू? तू दिलेला क्लू समजून घेण्यात माझी चूक झाली आहे का सई आलीच नाहीये? नाही नाही नाही, असं नाही होणार. कदाचित मीच घाईघाईत लवकर पोहोचलोय. थोडी वाट बघा, आदित्य कश्यप, सई बिराजदार पोहोचतच असतील. सई, मागे का थांबलीस? चल. मला एक फोन करायचा होता. फोन देतोस का तुझा प्लीज? कोणाला करायचं? माझ्या ब्युटिशियनला. ओके, मी लावतो. हॅलो, मायवे सलोन. हा मी डॉक्टर सुयश पटवर्धन बोलतोय. सई बिराजदारचा होणारा नवरा. नाही काय, माझ्या बायकोने तुमच्या ब्युटिशियनची अपॉइंटमेंट घेतली आजची, तेव्हा तिला वेळेत पाठवा. माझी बायको जाम उतावळी झाली हळदीसाठी. या, थँक्स. झालं, आता जाऊयात उपवनच्या गणपती मंदिरात. गणपती बाप्पा, तू आमच्या प्रेमाचा खरा साक्षीदार आहेस.
तुझ्या निमित्तानेच माझी रात्राणी पहिल्यांदा ब्रह्मेंच्या घरात आली होती आणि आता तर ती कायमची त्या घरात येणार आहे. बाकी सगळं मी सांभाळून घेईन. फक्त आत्ता तिला इथवर सुखरूप पोहोचू दे. तिची वाट कोणी अडवायला नको. अगं इथेच काढ ना. नाही नको, तिकडे स्टँडवर काढते. ठीक आहे. अरे यार, पण कचराणीला कशी पोचू? आदित्य पोचला असेल आणि मी नाही हे बघून निघून गेला असेल तर. सई झालं का? म्युझिक प्लीज. एक मिनट. एक शेर अर्ज किया है, संगीत के दिन संगीत लगता है, हल्दी के दिन हल्दी. संगीत के दिन संगीत लगता है, हल्दी के दिन हल्दी. नाचने को पूरी जिंदगी पड़ी है सुयश, फिर काहे की है जल्दी. इसी बात पे हल्दी का प्रोग्राम शुरू किया जाए. मामीला सांगा या हळदीला, मामाला सांगा या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला गो, या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला गो, या हळदीला. मामीला सांगा या हळदीला, मामाला सांगा या हळदीला, मामीला सांगा या हळदीला, मामाला सांगा या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला गो, या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला गो, या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला हो, या हळदीला, आमचे सुयश दादाचे हळदीला हो, या हळदीला. यावर माया आईलन गो, आईलन पाठी बसाला, गौला गावाला आईली गो, दौलरी मांडवदाराला. आत्याला सांगा या हळदीला, मावशीला सांगा या हळदीला, आत्याला सांगा या हळदीला, मावशीला सांगा या हळदीला, आमचे सई ताईचे हळदीला गो, या हळदीला, आमचे सई ताईचे हळदीला गो, या हळदीला, आमचे सई ताईचे हळदीला हो, या हळदीला, आमचे सई ताईचे हळदीला हो, या हळदीला. बेब्स इथे ये पटकन, तुला हळदीचं गिफ्ट द्यायचंय. ये. बस. आधी एंगेजमेंट, मग माझ्या नावाच्या बांगड्या, मग माझ्या नावाची मेहंदी, आणि आज माझ्या नावाची पुष्टी हळद. मला खूप आनंद होतोय. मी तुला हळदीचं एक स्पेशल गिफ्ट देणार, जे तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. एक मिनिट.
हॅलो. तुला लग्नाआधी आदित्य कसा आहे हे विचारायचं होतं ना. फार काळजी होती ना त्याची. शेवटचं बोलून घे तुझ्या आदित्यशी. अगं बोल. आदित्य हा सई, कसा आहेस तू? मी ठीक आहे. तू? मी पण खुश आहे. खुश आहे एकदम ती. आदित्य तू माझी खूप वाट पाहिलीस, पण आता वाट पाहू नकोस. जे तुझ्या हातातून निसटून गेलंय ते सोडून दे आणि दुसऱ्या कोणाचा तरी हात हातात घेऊन पुढे जा. काय झालं तुला रडायला? अहो तुम्ही असे का वागताय माझ्याशी? कामासाठी तुमच्या घरी यावं तर असे वस्कन अंगावरती येतात आणि आज तर चक्क तुम्ही मला गोणीत भरून इथे मारायला आणलं. अरे कोणी सांगितलं तुला आम्ही इकडे मारायला आणलंय? मग गोणीत भरून काय पूजेला आणलंय काय? अहो आदित्य दादा, अहो तुम्हीच सांगा ना, मी काही केलं नाही. अहो मी तर यावेळेस ना गिफ्ट सुद्धा घेऊन नाही आलोय. गिफ्ट आम्हाला हवंय पण ते आम्ही तुझ्याकडून घेणार आहोत. माझ्याकडून? माझ्याकडे फक्त 20 रुपये आहेत. ह्याच्यात फार फार शेंगदाणे येतील. चंदू काका, हो तुम्हाला वाटते तसं काही नाहीये. तुम्हाला इथे जरा वेगळ्या कामासाठी आणलंय. कामासाठी असं घेऊन येतात? होय, ती आमची जरा प्रॅक्टिस चालू आहे. कसली प्रॅक्टिस? काय काय हो आदित्य दादा, हे काय सगळं काय? सांगतो सगळं सांगतो. आम्ही उद्या. तुम्ही उद्या काय? भर लग्नातून. भर लग्नातून काय? सईताईंना काय पळवून देणार आहोत. अच्छा, पळवणार आहात काय? पळवून देणार आहोत? नाही 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 नाही. हो काय तुमची काय डोकी फिरलेत का? नाही, डोकं नाही फिरलं. आता टेबल फिरवायचं आहे आम्हाला. खेळ खेळत सुयशचा गेम ओव्हर करायचा आहे. त्या सुयशचा पत्ता कट करून आमच्या हुकमाच्या एक्क्याला त्याची बदामची राणी मिळवून द्यायची. शक्य म्हणजे आम्ही करणार, पण नियम समजून घ्यायला पाहिजेत आणि त्याचसाठी तुमची मदत लागणार आहे चंदू काका. अहो पण मी काय करणार? आम्हाला फक्त तुमच्याकडनं थोडी माहिती आहे चंदू काका. आता तिथे आतमध्ये काय चाललंय हे जर माहिती नसलं तर तिथं आत जाऊन सईला बाहेर कसं काढणार? अवघडून बसेल ना सगळं. अवघड नाही, अशक्य आहे, अशक्य आहे. सगळं माहित असून सुद्धा मला जे जमणार नाही ते तुम्हाला कसं जमणार सांगा ना. बरं आपलं सोडा, पण सईताई त्या घरातून पळून जाण्यात किती एक्सपर्ट आहेत तुम्हाला माहिती आहे की नाही? अहो तुम्ही येऊन गेल्यावर ताईंनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. काय? मग काय फेल. अहो तेव्हापासून बंगला आहे ना किल्ला झालाय, किल्ला. अहो ते जंगली बाउन्सर तुमचा जीव घ्यायला तिथे तयारच आहेत. ओळख पटवल्याशिवाय वारा सुद्धा आत जाऊ शकत नाही. त्यात आमच्या बाईसाहेब आणि साहेब ते तर सुयशला फारच घाबरून आहेत. आता लग्न झाल्याशिवाय सईताई तिथून हलवू शकत नाही. आदित्य दादा, जेव्हा काही करायचं होतं तेव्हा तुम्ही काही केलं नाहीत आणि आता जे केलं त्याच्यासाठी जीव जाईस तोवर तुम्ही मार खाल्ला तो. म्हणून म्हणतोय नाच सोडा आता, खरंच नाच सोडा. हो सईताई त्यांच्याच घराच्या पिंजऱ्यात अडकल्यात हो, आणि आता लग्न होऊन त्या या पिंजऱ्यातून सुयशच्या पिंजऱ्यात अडकणार.
अरे दादा चल, निघायची वेळ झाली. आम्ही सगळे तयार आहोत आणि प्लॅन पण तयार आहे. चल, प्लॅन बघू. हा दादा, हा बिराजदारांचा किल्ला. इथून आपण राजकुमारीला पळवणार आहोत. किल्ल्याच्या आत आणि बाहेर कडेकोट बंदोबस्त आहे. फौज उभी केली आहे सुयश. पण किती सुरक्षा असली तरी तिथून आत जाऊन बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडलाय. हा किल्ल्याचा मेन दरवाजा. इथून आत शिरणं हा पहिला टप्पा, जो अत्यंत जोखमीचा आहे. पण तो आपण पार करणारच आहोत, कारण ह्या मी आणि बंधू नुसत्या टोप्या नाही घालणार आहोत. तर त्यासोबत पगड्या आणि फेटे पण असतील आणि दाढी आणि मिशा पण लावणार आहोत. फॅन्सी ड्रेस नाही, वेशांतर. ते कसं करायचं, काय करायचं हे तुला मी वाटेत सांगतो. ह्या दरवाजातून आत शिरलो ना की मग खरा खेळ सुरू होईल. सगळ्यात आधी आपण सईपर्यंत आपण तिला पळवायला आलोय हा निरोप पोचवायचा. या तिच्या खोलीत, बरोबर. तो निरोप पोचवण्याचं काम बंधू करेल आणि सुयशला थोपवण्याची जबाबदारी भाई. आणि मग हा पिंट्या सईसाठी आणलेला वेगळा ड्रेस घेऊन सईपर्यंत जाईल. करेक्ट. आणि तिथून सुरू होईल सईचं वेशांतर. करेक्ट. एकदा ती वेश बदलून आली की तिला गर्दीचा भाग व्हावा लागेल. जी गर्दी मी जमा करेन. आणि सगळ्यांचं लक्ष जेव्हा गर्दीकडे जाईल तेव्हा भाई सईला बाहेर पळवून नेईल. आणि त्याच वेळेला माझ्या गॅरेज मधली सुपर फास्ट गाडी बाहेर उभी असेल, ज्या गाडीमध्ये असेल आदित्य. आणि आदित्य ती गाडी घेऊन सुसाट वेगाने निघेल आणि ब्रह्मेंच्या घरी पोहोचेल. आणि एकदा का सई ब्रह्मेंच्या घरात आली की आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. आपणच आपल्या किल्ल्याचे राजे. आणि मग ब्रह्मेंच्या घरात होणार आदित्य आणि सईचं लग्न. फक्त ह्या प्लॅन मध्ये एकच गोष्टीची कमी.